गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान. पुण्यात उंडरी वडाचीवाडी परिसरात जोरदार पाऊस, रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं. रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस, आर्णी तालुक्यात अवकाळी पावसानं धरला जोर. पावसामुळे भुईमुग पिकाला फटका. सोलापूरच्या माढा परिसरात अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट, पावसाळी हवामान 17 मे पर्यंत कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. राज्यात अवकाळी पावसाची दाणादाण, मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका. वीज पडून राज्यात 4 जणांच्या मृत्यूची नोंद, तर जनावरं दगावल्याचंही वृत्त. अंगावर झाड कोसळून 2 जिवलग मित्रांचा मृत्यू, नाशिकच्या सातपूर परिसरात घडली घटना. गौरव रिपोटे, सम्यक निलेश भोसले असं मृत्यू झालेल्या मित्रांची नावं. दुचाकीवरून कामावर जात असताना अंगावर कोसळलं झाड. बुलढाण्यात वीज पडून महिलेचा मृत्यू, लोणार तालुक्यातील चोर पांगरा मधली घटना. लोणार तालुक्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाल्यानं मोठं नुकसान. अमरावतीतील 482 गावांना पुराचा संभाव्य धोका, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट आणि 216 लाईफ टीम.